महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची शेतकरी वर्गात चांगलीच चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत महावितरणनं 1,00,000 कृषी पंप बसवण्याचा टप्पा ओलांडलाय. शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी ही योजना प्राधान्यानं राबवण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या माहितीनुसार तब्बल 9,00,000 सौर कृषी पंपांना मंजुरी देण्यात आली. तर अनेक शेतकरी अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणूनच आज आपण मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि लाभार्थी निवड कशी केली जाते याची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राजेंद्र आणि तुम्ही पाहताय किसान वाणी. राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत 9,00,000 सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्रानुसार 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा म्हणून सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 10% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 5% रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरते. 3 HP पंपासाठी जवळपास 17,500 रुपये, 5 HP पंपासाठी 22,500 रुपये, तर 7.5 HP पंपासाठी 27,000 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतात. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पंपाच्या देखभाल आणि दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. या कालावधीत सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडतात त्यांची राहते. तसंच वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर पॅनलचं नुकसान झाल्यास, सौर कृषी पंपाची चोरी किंवा तोडफोड झाल्यास संबंधित एजन्सीकडून विमा संरक्षण देखील दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, शेततळं, बोरवेल किंवा पाण्याचा इतर स्रोत उपलब्ध आहे आणि जिथं पूर्वी वीज जोडणी दिलेली नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं. 2.5 एकरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 HP, 2.5 ते 5 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP आणि 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेचे पंप दिले जातात. वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळं, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत. तसंच अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा योजनांचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील यासाठी अर्ज करता येतो. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी कधीही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करण्यास कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. ही योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीकडे देण्यात आली. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास शेतकऱ्यांना जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उजवीकडील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडलं जाईल. नवीन पेजवर उजवीकडील बाजूला असलेल्या भाषा या पर्यायावर क्लिक करून मराठी किंवा इंग्रजी भाषेची निवड करणं गरजेचं आहे. भाषा निवडल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करावं लागेल. या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. अर्ज करण्यासाठीचं पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये विविध बाबींचा तपशील भरावा लागेल. तपशिलामध्ये या आधीची कृषी पंप वीज जोडणी प्रलंबित असल्यास त्याचा तपशील, अर्जदाराचा वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील, अर्जदाराचा रहिवासी पत्ता आणि ठिकाण, जलस्रोत आणि सिंचनाची माहिती, शेतीचा तपशील, विद्यमान पंपाचा तपशील आणि आवश्यक असलेला पंपाचा तपशील अर्थात 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP, बँक खात्याचा तपशील असा सर्व तपशील भरावा लागेल. हा तपशील भरल्यानंतर त्याखाली दिलेलं घोषणापत्र व्यवस्थित वाचून त्यासमोर असणाऱ्या चौकोनात बरोबर टिक करावी लागेल. हे काम पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र अपलोड करावी लागतील. आवश्यक कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा. यामध्ये शेतात विहीर किंवा कूपनलिका असल्यास त्याची 7/12 उताऱ्यावर नोंद असणं आवश्यक आहे. 7/12वर एकापेक्षा जास्त नावं असल्यास इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असणं गरजेचं आहे.
अर्जदाराच्या आधार कार्डाची प्रत, बँक पासबुकाची प्रत, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. ही सर्व कागदपत्र आणि माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करून अर्ज जमा करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक आणि इतर तपशील SMS द्वारे पाठवला जाईल. हा लाभार्थी क्रमांक वापरून वेबसाईटवरील अर्जाची स्थिती पाहता येते. तसंच शेतकरी हिश्श्याची भरावी लागणारी रक्कम देखील भरण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. रक्कम भरताना पुरवठादार एजन्सीचीही निवड करता येते. एकूण 14 एजन्सींमार्फत ही योजना राबवण्यात येत असून यापैकी एका एजन्सीची निवड करणं गरजेचं आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना निवडलेली एजन्सी आणि महावितरणचे कर्मचारी मिळून माहितीची पडताळणी करतात, शेतात जाऊन सर्वे करतात. त्यानंतर अर्जदार शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. शेतकरी पात्र ठरल्यास त्यानंतर सौर पंप इन्स्टॉलेशनचं काम सुरू होतं. अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. फक्त 10% मध्ये सोलर दिलं, ही सगळ्यात मोठी बाब आहे. इलेक्ट्रिक बिल नाही, रात्रीची पाणी भरायची गरज पडत नाही, त्याचसोबत कुठलाही मेंटेनन्स नाही. कमीत कमी इथून 1000 फूट माझी पाईपलाईन आहे, 1 किलोमीटर अंतरावर. इथून पाणी तिथं उचलित. अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.